नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आज थेट मी विधान भवनातून ही माहिती तुम्हाला देतो। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे विपक्षाचे नेते जे आहे EVM ची प्रतिकृती घेऊन या विधान भवनात आलेले आहे आणि EVM हटाव अशा घोषणा देत या ठिकाणी आलेले आहे। शिवसेनेचे अंबादास दानवे या ठिकाणी सुद्धा आलेले आहे आणि तीनही पक्षाचे या ठिकाणी जे नेते आहे EVM ची प्रतिकृती घेऊन या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी EVM च्या विरोधात या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे। दिवस पहिला आहे अधिवेशनाचा, फक्त 6 दिवसाचं म्हणजे एका आठवड्याचं अधिवेशन आहे। या 6 दिवसामध्ये काय प्रश्न सुटणार हे तर 6व्या दिवशी आपल्याला माहीतच पडेल, पण मात्र पहिल्याच दिवशी जी आहे विरोधकांनी जे विधानसभेच्या पायरीवर जे आहे EVM हटावचं एक आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये नुकतंच महायुती सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुख्यमंत्री झालेले आहे, पण मात्र एकंदरीतच जे आहे या निवडणुकीवर विरोधकांचा एक संशय आहे। त्यामुळे येणारी जी निवडणूक आहे ते बॅलेट पेपरवर घ्यावं यासाठी संपूर्ण विरोधक जे आहे सध्या पहिल्याच दिवशी जो आहे आक्रमक झालेला आहे, पायऱ्यावर आहे, विधानसभेच्या पायऱ्यावर आक्रमक झालेला आहे। पण आता आतमध्ये सुद्धा EVM विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध दर्शवला जाणार आहे। तर आपण मोठ्या प्रमाणात बघू शकता या ठिकाणी पायऱ्यावर जो या ठिकाणी आपल्याला अधिवेशनामध्ये पायऱ्यावर आंदोलन होताना दिसत आहे। जितेंद्र आव्हाड सुद्धा आहे, अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे। EVM विरोधी हे आंदोलन आपल्याला थेट विधान भवनात जे आहे पहिल्यांदा दिसत आहे। कालच जे आहे EVM अगेन्स्टच्या माध्यमातून आंदोलन झालं आहे। नानाभाऊ सुद्धा आलेले आहे। नानाभाऊ आंदोलन झालं काय? नानाभाऊ काय सांगा, आंदोलनात आले काय सांगा बोला। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे सुद्धा या ज्या आंदोलनात जे आहे सहभागी झालेले आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहे। हे आंदोलन दाखवा थोडं। हे बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना म्हणजे विधानसभेच्या पायऱ्यावर जे आहे EVM ची प्रतिकृती घेऊन जे आहे आंदोलन होत आहे। सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या असं सुद्धा फलक या ठिकाणी फडकवण्यात आलेले आहे। आपण बघू शकता म्हणजे विरोधक जे आहे सगळे आमदार जे आहे या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे EVM ची प्रतिकृती घेऊन ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। नक्कीच आपण काही आमदार आहे त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता EVM चा रोष या ठिकाणी विधान भवनाच्या पायरीवर आपल्याला सुरुवातीला दिसून येत आहे। काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, शिवसेनेचे आमदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी बघू शकता हे सगळे आमदार जे आहे पहिल्याच दिवशी जे आहे आज जो आहे EVM च्या विरोधात जो आहे आक्रमकता जी आहे विरोधकांची या ठिकाणी दिसत आहे। विरोधी पक्षनेता जरी नसला पण मात्र या ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आपण काही आमदारांना विचारण्याचा प्रयत्न करूया, तर नक्कीच काही आमदारांना सुद्धा विचारणा करूया एक मिनिट। नक्कीच सर काय सांगा, आंदोलन EVM च्या विरोधात आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रात जे इलेक्शन झाले ते बॅलेट पेपरवर होण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही पायऱ्यावरती उभा आहोत। नक्कीच बॅलेट पेपरवर जे आहे ते निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। तर वरुण सरदेसाई आहे युवा आमदार, ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहे। पण एकंदरीतच जे आहे आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस आहे EVM च्या प्रश्नावर या पायऱ्यावर आपल्याला गाजताना दिसत आहे आणि आता सदनमध्ये सुद्धा हा EVM चा प्रश्न विरोधक नक्कीच मांडणार आजच्या या प्रकरणावरून आपल्याला दिसून येत आहे। तर विधान भवनातून थेट जे लाईव्ह दृश्य जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तोपर्यंत तुम्ही WH न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार। वडट्टीवारजी आमच्या सोबत आहेत, तर काय सांगाल सर, परभणीमध्ये घटना घडल्या आणि कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे। नाही, परभणीची घटना ही अत्यंत गंभीर घटना आहे। हे महाराष्ट्राच्या एकूण कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना आहे।
यामध्ये जो वाल्मिक कराड नावाचा माणूस कुंड पोचला आहे सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांनी, आता जे झालेले मंत्री आहेत त्यांनी, त्याच्या आशीर्वादानं तो एक माफिया राज, गुंडाराज तो चालवतो आहे आणि त्याला पुराची भीती वाटत नाही. अनेक मर्डर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, ते राजकीय बडी आहेत असंही सगळं तिकडे आरोप केला जातो आहे. यातून या प्रकरणाची तळ लागली पाहिजे, त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. यासाठी आम्ही उद्या हा विषय ऐरणीवर आणू आणि सरकारला या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी भाग पाडू. दलितांवर अत्याचार होत आहेत, आंबेडकरी जनतेवर अत्याचार होत आहेत. परभणीची घटना ही खरं म्हणजे संविधानाच्या तो मनोरुग्ण असल्याचं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. परंतु संविधानाचा अपमान झाला तर या देशातील कोणी सहन करू शकणार नाही. त्यामुळे संविधानप्रेमी जनता आंदोलन करणारच. परंतु ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं गेलं, पोलिसांनी ज्या बळाचा वापर करून अतिरेक केला, त्यातून आता एक जो मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? या पोलीस अधीक्षकाला आणि पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे. त्यांच्यावर खुनाचा खटला दाखल केला गेला पाहिजे. जर त्याला पोलीस कोठडीमध्ये तुम्ही नेलात, अरेस्ट दाखवलं, एवढा गंभीर जखमी माणसाला पोलीस कोठडीमध्ये कसं ठेवला आणि तिथे मृत्यू त्याचा होतोय, याचा अर्थ असा आहे की त्याला मारून टाकून पोलीस कोठडीमध्ये मारून टाकलं काय? बदला घेतला काय त्याचा? दलित म्हणून जर आंबेडकरी चळवळीचा एक दलित माणूस, त्याला तुम्ही बेदम मारहाण करता आणि त्याचा मृत्यू होतो, हे गंभीर आहे. याची सर्व चौकशी उद्या आम्ही लावून धरू आणि सरकारला यावर. मनोरुग्णी होता आरोपी असं बोललं जातं, काय त्याची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे का? आरोपी मनोरुग्ण आहे की नाही माहित नाही. त्यानंतर झालेल्या घटना आहेत ते फार डेंजर आहे. त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. जे लाठीमार झाला आहे, अतिरिक्त कुमं मागवली आणि त्यातून जे वातावरण झालं, अनेक लोकांना गंभीर जखमी केलं, त्या कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झाला, हे सर्व जे पाहिलं तर हे फार काही मला वाटतं की सरकारला शोभेल असं काही नाही आहे. या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सर, ईव्हीएम निश्चितच परभणीमध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की यामध्ये जे आंबेडकरी समाजांवर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, त्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज केला त्यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी सुद्धा आता वडेट्टीवार यांच्याकडनं. कालच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मेघनाताई आहेत आणि त्या परभणी जिल्ह्यामधल्या आहे. ताई, तुमचं स्वागत आमच्या WS न्यूजवर. काय सांगाल, सध्या परभणीचं नाव जे आहे खूप मोठं गाजत आहे, कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान झाला आणि त्यावरून उद्रेक झालेला एका मुलाचा म्हणजे जीव सुद्धा गमावा लागलेला आहे. हे बघा, संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार ज्या व्यक्तीने केला त्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये पकडण्यात आलेला आहे. तो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होणारच आहे, पण त्यानंतर शांततेमध्ये परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी लागलीच शहरातील सर्व दुकानं बंद केली. दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व आमच्यासह सर्व संविधान प्रेमींनी बंद पुकारला होता आणि त्याला जिल्ह्याभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरी काही टोळक्यांनी ह्या बंदला गालबोट लागावं म्हणून दगडफेक केली. उद्रेकाचं स्वरूप त्याचं धारण झालं आणि काल जो मृत्यू झालेला आहे त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला पाठवलेला आहे. तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काही बोलता येईल, परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि सर्वांनी शांतता राखली पाहिजे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं काम आपल्या हातून घडू नये अशा पद्धतीने नागरिकांनी राहिलं पाहिजे अशी मी आवाहन करते. आणि शांतता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने तिथे राखत आहे. आंदोलन झाल्याच्या नंतर तिथल्या कार्यकर्त्यांच्या त्या भीमनगरात जाऊन, त्या इतर सिद्धार्थनगरात जाऊन पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्यानं अक्षरशः पोलीस सुद्धा ज्याप्रमाणे आंदोलक आक्रमक होते त्याच प्रमाणात पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक दिसून आलेली आहे. काही योग्य आहे का हे पोलीस प्रशासनाचं? नाही, तेवढ्या, हे बघा, तुम्ही मीडियावरती किंवा बाहेर राहून जेवढं बघताय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही. परंतु जे व्हिडिओमध्ये मग तोडफोड करतात, जाळपोळ करतात, मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी फोडणारे जर व्हिडिओमध्ये दिसत असतील तर त्यांना ताब्यामध्ये घेऊन नोटीस बजावली फक्त पोलिसांनी. पण मीडियाच्या माध्यमातून एवढं की खूप जास्त अत्याचार होते असं काहीच नाही आहे.
पोलीस सुद्धा काही व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऑटोला तोडताना आहे, युवकांना मारताना, हे सुद्धा व्हिडिओ असे व्हायरल झालेले, त्यामुळे प्रश्न केला तुम्हाला. नाही, आता तिथली परिस्थिती हँडल करण्यासाठी पोलिसांना थोडासा लाठीचार्ज करावा लागला, तर तो त्या परिस्थितीनुसार होता. पण असं मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक ज्यांचा त्यात संबंध नाही अशांना त्रास दिला जात नाहीये. काय वाटतं या प्रकरणामागे म्हणजे नेमकं कोणाचा हात असू शकते? म्हणजे ही चौकशी अजून सुरू आहे का यामध्ये? म्हणजे नेमकं या प्रकरणाला आम्ही SIT चौकशीची मागणी केलेली आहे आणि आम्हाला शंका आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये शांतता बिघडवण्याचा ज्यांचा उद्देश आहे किंवा व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्याचा ज्यांचा मानस आहे, किंवा आमच्या दोन्ही खासदारांनी आरोप केला होता की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्याच लोकांनी संविधानाची विटंबना केली. मग सकल हिंदू समाजामध्ये तर बौद्ध समाजाची सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा होती. बौद्ध भिक्खूंनी सुद्धा त्याला समर्थनार्थ पत्र दिलं होतं. त्यामुळे सकल हिंदू मोर्चा हा सर्वांचा होता. पण विनाकारण जाती तेढ निर्माण करण्यासाठी ही खासदार मंडळी अशी स्टेटमेंट करताय, भडकावताय आणि तसंच करताय की नाही, ह्याच्यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे चौकशी. मोठ्या प्रमाणात आंबेडकरी युवकांवर तिथे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच्यामुळे त्यांचं जे 50-1, कारण की तुम्ही स्वतः बघितले असतील, घरामध्ये जाऊन तोडफोड करणं, गाड्या फोडणं, कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जाऊन जो काही प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, तर त्यांना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था आहे हे दाखवण्यासाठी त्यांचं जर चुकत असेल तर त्यांना बोलून नोटीस देणं, बजावणं हे तर काम आहे की नाही. पोलिस काय आवाहन करणार सगळ्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेच्या संदर्भात? सर्वांना की शांतता राखा आणि कुणालाही विनाकारण पोलिसांकडनं त्रास होणार नाही, पोलिसांकडनं मारहाण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व घेत आहोत. पण कुणीही कायदा सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये, शांतता सगळ्यांनी राखण्याचा प्रयत्न करावा, प्रशासनाला मदत करावी. नक्कीच अफवावरती विश्वास ठेवू नये असंच जे आहे कालच शपथ घेतलेल्या मंत्री जे आहे मेघनाताई यांनी या ठिकाणी केलेलं आपण बघू शकतो की परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या विटंबनावरून मोठं तिथं एक आंदोलन झालं आहे आणि आंदोलनामध्ये जे आहे एका युवकांना आपला जीव सुद्धा गमावा लागलेला आहे. तर नक्कीच परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी जे अनुयायी आहेत त्यांना सुद्धा एक शांततेचं आव्हान जे आहे मेघनाताईंनी केलं. आमच्यासोबत आमदार नितीनराव साहेब आहेत. सर, परभणीमध्ये जी घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे, परंतु आता पोलिसांनी जो दबाव तंत्र बनवलेला आहे यावर तुम्ही काय सांगाल? नाही, पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी दडपशाही, दहशतशाही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करतायत ते मुळातच शंकास्पद आहे. त्यांना हा अधिकार कुणी दिला होता, हा फ्री हँड कुणी दिला होता की त्यांनी बौद्ध वस्त्यात शिरायचं, सैनिकांना त्यांच्या घरातनं काढायचं, मग त्या महिला असोत पुरुष असोत आणि 4-4 लोकांनी मिळून मारायचं, गाड्यांची तोडफोड करायची, हा अधिकार दिला कुणी त्यांना? आणि त्यामुळं याची चौकशी झालीच पाहिजे. आणि आज काल जो सोमनाथ सूर्यवंशी त्या ठिकाणी कोठडीमध्ये मरण पावला, MCR असताना सुद्धा असा कसा मरू शकतो? तो तरणा-बांड कायद्याचं शिक्षण त्या मुलाने घेतलेलं आहे. असा मुलगा, त्याला कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसतं आहे. काहीतरी काळबेळ निश्चित त्या ठिकाणी आहे. जे पोलीस अधिकारी यांनी शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन केलं, बळजबरीने लोकांना मारहाण केली, तोडफोड केली, त्यावर सरकार या ठिकाणी कारवाई करणार का हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे. आज सभागृहात आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो शोक प्रस्ताव असल्या कारणानं आज अध्यक्षांनी ते नाकारलं. उद्या यावर चर्चा होणार. तुम्ही EVM संदर्भामध्ये सभागृहाच्या बाहेर तुम्ही परिसरामध्ये आंदोलन केलं, काय वाटतंय तुम्हाला? हे जे सरकार आलेलं आहे EVM संदर्भात तुमचं काय मत? महाविकास आघाडीने ते आंदोलन केलं. लोक गावागावामध्ये, वस्त्यांमध्ये विचारायला लागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं, आता आमचं मतदान कुठं गेलं? ह्या EVMने मतदान खाल्लं की कुणाला दिलं? आणि ते दिसतं या ठिकाणी की ही सरकार नेमकी EVMची सरकार आहे, निवडणूक आयोगाने बनवलेली सरकार आहे. संविधानाचा वारंवार अपमान होत आहे. संविधानाचा अपमान
कोणी सहन करणार नाही. परंतु या देशामध्ये वारंवार संविधानाचा अपमान करून देशाचा अपमान केला जात आहे. अशा लोकांना हुडकण्याची गरज आहे. पण त्याला ज्यांनी हा अपमान केला परभणीमध्ये त्याला तो पागल, तो मनोरुग्ण होता असं ते म्हणण्यात येत आहे. काय वाटते तुम्हाला, खरंच तो मनोरुग्ण होता का? आज सभागृहात बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की तो मंदबुद्धीचा होता. मला समजत नाही की एखाद्या राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना त्या ठिकाणी होते. देशाचं संविधान, त्याचा अपमान केला जातो, त्याची तोडफोड केली जाते आणि त्या करणाऱ्याला तुम्ही मंदबुद्धी ठरवूच कशी शकता? त्याची पार्श्वभूमी माहिती होती का आधीपासून पोलिसांना? काय रेकॉर्ड आहे त्याचा? याविषयीची माहिती नसताना विनाकारण सांगणं त्या ठिकाणी की मंदबुद्धी होता. या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या गोडसेंनी केली आणि त्याला सुद्धा मंदबुद्धी ठरवण्यात आलं होतं. हाच प्रकार या ठिकाणी करून वारंवार या देशाच्या संविधानाचा अपमान लोक करणार असतील तर कोणी या ठिकाणी त्याला सहन करणार नाही. कारण ही मला तरी वाटतं की हा सुनियोजित कट होता परभणीचा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या ठिकाणी भडकवणारी भाषणं संविधानाच्या विरुद्ध केली होती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध केली होती. म्हणून हा ग्रस्त त्यांनी जाऊन ती तोडफोड केली होती. नार्को टेस्ट व्हायला पाहिजे का? त्याची नार्कोटिक्स व्हायला पाहिजे. त्याचा मास्टर माइंड कोण आहे, त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे, ही विचारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि मी विचारू निश्चितच परभणीमध्ये जे म्हणजे संविधानाचा अपमान करण्यात आला यावर आज सभागृहामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला होता. विधायक म्हणजे आमदार नितीन राऊत साहेबांनी एकच सांगितलेलं आहे की तो मनोरुग्ण होता काय, त्याची नार्को टेस्ट करायला हवी आणि त्याच्या मागचा जो मास्टर माइंड कोण याचा सुद्धा महाराष्ट्र सरकारने शोध घ्यायला. भंडाराचे आमदार भोंडेकर साहेब आहेत. साहेब, आज पहिलाच दिवस आहे, काय नेमकं आज पहिल्या दिवशी विधान भवनात चर्चा झाली, शोक प्रस्तावच होता आणि विरोधक म्हणतात की आम्हाला जे आहे प्रभरणीच्या प्रकरणी आज बोलू दिलं नाही. जनरली शोक प्रस्तावाच्या नंतर सभागृह बंद होतो, ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आली आहे आणि नक्कीच कार्यक्रम होतीलच. आता उद्यापासून जेवढं बोलायचं ते करतीलच नक्कीच. आज औपचारिक जसे दरवर्षी असतो त्या पद्धतीनं प्रस्ताव काही त्याच्या आधी काही कामकाज झाला, नंतर प्रस्ताव जाऊन समाप्त झाला. तुम्ही विदर्भातले आमदार आहे, विदर्भाचं हे अधिवेशन आहे, नागपूर करारानुसार हे अधिवेशन जे 6 आठवड्याचं आहे, पण 6 दिवसातच हे अधिवेशन होत आहे. तुम्ही समाधानी आहेत का एक विदर्भाच्या नात्याने? नाही, मुद्दाम आपण पहिले समजून घेतलं पाहिजे की हा सरकार आता हे झालेलं आहे, शपथविधी झाली, अजून खाते वाटप झालं नाही. तर रुटीन येतपर्यंत सरकारला सुद्धा संधी द्यायची असते. ही मागच्या वेळेस दरवेळेस हे असं असते. आताच असं 6 दिवसाचं होते असं नाही आहे, कारण जोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत ते आपण खूप जास्त लॉंग घेऊ शकत नाही. पण नक्कीच जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा होईल तर 6 आठवड्याचं व्हायला पाहिजे, ही आमची सुद्धा मागणी राहील. वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात तुमची काय भूमिका राहील? कारण तुम्ही विदर्भातले आमदार आहे, पहिले शिवसेनेचे होते, पण आता काय भूमिका राहील तुमची वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात? नाही, नक्कीच जर समजा हे सगळं विकासात्मक नाही झालं तर हे सगळ्या गोष्टी येतात का विकास आणि न्याय हे जर नाही मिळाला तर हे सगळे विषय येतात. म्हणून काही दिवस आपण वेट अँड वॉच बघू. विदर्भाचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही आमदार होते, आणखी किती वेट अँड वॉच राहाल? कारण भंडारा जिल्ह्यामधला गोसी खुर्द प्रकल्प गेली अनेक वर्षापासून रखडलेला आहे, आजही पूर्ण झालेला नाही. अरे, विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाला आहे, आनंद तर घ्यायला तुम्ही पाहिजे ना. आता थोडं त्यांना संधी द्या. जर त्यांनी विदर्भाचा विकास करू शकले नाही तर नक्कीच आम्ही हा प्रश्न तुमच्यासोबत राहू. वेगळा विदर्भ मागाल? नक्कीच. मी पहिले हेच म्हणतोय की पहिले आपले विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत तर ते विकासासाठी त्यांना काही दिवस द्या, संधी द्या, काही वर्ष द्या. आणि नक्कीच जर विकास नाही झाला तर मग हा सगळा विषय. वेगळा विदर्भ वाटत नाही, अजूनही मागासलेलाच आहे. शेतकऱ्याच्या समस्या येत आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. तर वेगळा विदर्भ जर झाला तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला विदर्भातच सगळ्या मिळतील, एक प्रगत राज्य होईल असं वाटत नाही?
तुम्ही हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन एकदा विचारा, खरंच ते सांगतील तुम्हाला. तर नक्कीच हे होते भोंडेकर, आमदार भोंडेकर, जे भंडाऱ्याचे आमदार आहेत. वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात जेव्हा त्यांना प्रश्न केला तर ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोला असं त्यांनी म्हटलं. पण नक्कीच वेगळा विदर्भ जर झाला तर ते एक वेगळ्या विदर्भाचे आमदार येणार ठिकाणी त्यांना एक आनंदच होईल असंही सुद्धा त्यांनी आमदार सांगितलं. कृष्णा खोपडे सर आमच्या सोबत आहे. काय सांगाल सर, विदर्भासंदर्भात तुमची काय भूमिका आहे वेगळ्या विदर्भासंदर्भात? आणि भारतीय जनता पक्षाच्या विदर्भाच्या संदर्भात कमिटमेंट आहे. भुवनेश्वरमध्ये त्या काळामध्ये झालेली कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव पारित झालेला आहे. आता हा विषय केंद्र सरकारच्या संबंधित आहे आणि केंद्र सरकार जेव्हा त्याला मान्यता देईल तेव्हा हा विदर्भ आपला अलग होईल. 6 दिवसाचंच सभागृह आहे. यावेळेस कसं आहे, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये अधिवेशन घेणं हे अनिवार्य आहे आणि त्यामुळे मंत्र्याच्या शपथविधी होता, निवडणुका झाल्या, सगळे विषय समोर होते आणि त्यामुळे हा 6 दिवसाच्या एका हप्त्याचा हा अधिवेशन त्या ठिकाणी होत आहे. असं वाटत होतं की विदर्भाला अजून मंत्री मिळतील आणि तुमचं सुद्धा वर्णी लागेल असं म्हणजे विदर्भवाद्यांची इच्छा होती. नाही, कसं आहे, हे सगळं अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना राहते आणि मुख्यमंत्री महोदयासमोर 3 पक्षाच्या अलायन्सचं त्यांच्यासमोर विषय आहे आणि म्हणून सगळ्याला समावेश करायचा, सगळ्याला घेऊन त्यांना चालायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल का विदर्भामध्ये 11 जिल्ह्यापैकी 7 जिल्ह्यात कोणाला प्रतिनिधी मिळालेलं नाही आणि म्हणून अलायन्सच्या सरकारमध्ये थोडंफार कमी जास्त होत राहते, लेकिन येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होईलच. वेगळ्या विदर्भासंदर्भात भाजपचे जे आमदार आहेत कृष्णा खोपडे ते सुद्धा सकारात्मक आहेत आणि एकूणच सांगेल मी तुम्हाला की मंत्री पदामध्ये त्यांची वर्णी लागलेली नाही यावर ते नाराज नाही असंही कृष्णा खोपडे यांनी सांगितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.